नमस्कार. एकतरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. आणि आकाराचे निचालेपणे जन्मधर्मांते नेणे, आकार लोपी निमणे नाही काही. ज्ञानेश्वरीतील अध्याय 8 ओवी क्रमांक 18. 8व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन भगवंतांना एका मागोमाग सतत प्रश्न विचारतो. त्यातला दुसरा प्रश्न आहे तो अध्यात्म म्हणजे काय हा. ज्ञानदेव केवळ यावर 2 ओव्या लिहितात, पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्यात गहन अर्थ भरलेला आहे. मूळ परब्रह्मापासून हे सारं विश्व उदयाला येतं आणि त्याच्या ठायी लीन होतं. विश्व निर्माण होतं म्हणजे नाना पदार्थ आणि आपल्यासारखे अनेक जीव निर्माण होतात. आपल्याला शरीराचा आकार प्राप्त होतो तेव्हा आपला जन्म झाला असं आपण म्हणतो, आणि ते शरीर नाश पावतं म्हणजे आपण मृत्यू पावलो असं सभोवतालचे सारे जण मानतात. पण विनाशी असं हे शरीर म्हणजे आपलं खरं स्वरूप नव्हे. आपण चैतन्य स्वरूप आहोत. आपल्या शरीरातलं चैतन्य त्या परब्रह्माचाच एक अंश आहे आणि ब्रह्म अविनाशी आहे. तसंच आपलं आत्मतत्वही नाश न पावणार आहे. विश्वातले नाना आकार निर्माण होतात तेव्हा ब्रह्माचा जन्म होतो, आणि ते आकार नाहीसे होतात तेव्हा ब्रह्माचा नाश होतो असं घडत नाही. विश्वाच्या उदयलयांच्या या साऱ्या व्यापारात ते ब्रह्म असावयाचं तसंच असतं. आपलं शरीर निर्माण होतं तेव्हा आपण जन्म घेतो असं आपल्याला वाटत असलं तरी तत्वदृष्ट्या तसं नाही. त्याचप्रमाणे आपलं शरीर मृत्युमुखी पडलं तरी आपलं आत्मस्वरूप नाश पावत नाही. शरीराचा जन्म आणि मृत्यू या दोहोंवरही अवलंबून नसलेलं असं आपलं स्वरूप आहे. तो आपला सहज भाव आहे. हा आपला सहज भाव जाणणं आणि तो आपलासा करणं म्हणजे अध्यात्म होय. अध्यात्माच्या या अर्थात 2 गोष्टी मुख्य आहेत. एक, अविनाशी असं जे ब्रह्म त्याच्याशी आपलं असलेलं एकत्व, आणि दुसरी, विनाशी असं जे शरीर त्याहून असलेलं आपलं वेगळेपण. हे वेगळेपण स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, शरीराचा आकार प्राप्त झाला म्हणजे आपला जन्म होतो असं नाही. त्याचप्रमाणे शरीराचा आकार निमाला म्हणून आपण नष्ट होतो असंही कधी घडत नाही. अविनाशी अशा ब्रह्माची नित्यता म्हणजे चिरंतनत्व हीच आपली सहज स्थिती होय. हा उल्लेख ज्ञानदेव याच्या पुढच्या ओवीत करतात.